नमस्कार, राम राम रामकृष्ण हरी. मी उत्तम काका शितोळे पुन्हा एक वेळेस आपल्या सर्वांच्या समोर एक हटकी व्हिडिओ घेऊन या ठिकाणी येत आहोत. तर अगदी मका म्हणलं की जनावराचं मुख्य अन्न आज ठरलं जातं आणि या माध्यमातून आज मकाचं उत्पन्न आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये भरपूर असं उत्पन्न असतं. तर या ठिकाणी माझ्याबरोबर आमचे सहकारी मित्र आहेत संजयजी दिघे, अगदी एक सुधारित असे शेतकरी आणि ज्यांचेकर डाळिंबसारखे बाग असतात, इतर पण काही पिकं ते घेतात. आणि या माध्यमातून या ठिकाणी आज 1 महिन्यापूर्वी याच मक्याचा व्हिडिओ आणि फोटो पण घेतलेले होते. ते फोटो आणि हे फोटो पण तुम्हाला टाकतो. तर बीज प्रक्रियापासून सीड केअर असेल, आमचं ॲग्रो ग्रोथ बूस्टर असेल, ॲग्रो ॲक्टिवेटर असेल आणि त्याचबरोबर ग्रॅन्युअल खताची बॅग पण असेल, आज यांनी वापरलेला आहे. दिघे सर, एक आपल्याला हा सत्य अनुभव की मक्याला बीज प्रक्रियेपासून आतापर्यंत आपल्याला याचा एक लगबग इतर वेळेपेक्षा यावेळेस खर्च किती कमी आला आणि याचा काय फायदा नेमका आपल्याला म्हणजे झाला, ह्या जी आपली ॲग्रो किट जी आपण वापरली IMCची, याचा फायदा नक्कीच सांगा. सुरुवातीला ही शेत तयार झाल्यानंतर, पेरणी योग्य झाल्यानंतर बियाणं आणल्यानंतर आपलं सीड केअर बियाण्याला चोळलं. बियाण्याला चोळल्यामुळं काय झालं की सगळे उगवण एकसारखी झाली. बरं. आणि त्याला खारोटी, बोरडी, हुमणी आणि वाळवी म्हणजे उगवण क्षमता 100% झाली. उगवण क्षमता 100% एकसारखी झाली. आणि त्याला जी काही समजा हुमणी लागणार आहे, खारोटी लागणार आहे, त्याने अजिबातच उकरलेली नाही, कुठंच उकरलेली दिसत नाही. आणि आता जवळजवळ ही तुरा टाकायला आलेली आहे. बरं. तुरा टाकायला आलेले आहे. अजूनही कीटकनाशकाचा स्प्रे झालेला, कीटकनाशकाचा कसलाही स्प्रे झालेला नाही. पूर्ण हे हर्बल मधले प्रोडक्ट आपले ज्या वेळेला सुरुवातीला सीड केअर वापरलं बीज प्रक्रियेसाठी. आणि उगवून आल्यानंतर एक गुडघे एवढे आल्यानंतर हे ॲग्रो ॲक्टिवेटर आणि ॲग्रो बूस्टर याचा स्प्रे केला. आणि तणनाशक मारल्यानंतर हे ग्रॅन्युअल, हे जवळजवळ एक 1.5 एकर क्षेत्र आहे. 1.5 एकराला 2 बॅग आहे ग्रॅन्युअल एवढं टाकले. 2च बॅगा टाकले. रासायनिक खत म्हणून अजून टाकलेलं नाही. ह्याच्यामुळे काय तुम्हाला असा फायदा, इतर वेळेसचे मकाचं पीक आणि ह्या वेळेसचं मकाचं पीक, ह्याच्यामध्ये काय तुम्हाला असा फायदा झाल्यासारखं वाटायला? इथं वर येस्तोवर आपल्या 3 कीटकनाशकाच्या फवारण्या होत्या. अच्छा, म्हणजे खर्च पण वाढला, खर्चही वाढला. आणि अशी ताटाची जाडी, ताटाची जाडी पण आपली वाढली असं तुमचं? ताटाची जाडी वाढली. उंची बी अजूनही 1-2 फूट वाढणार आहे. आणखी 2 फूट जाईल वर, आणखीन 2 फूट तर जाणार आहे. आणि जवळजवळ ही जनावराला चारा होऊन मला उत्पन्न चांगलं मिळणार आहे. ह्याच्यातून ही 100% खात्री आहे. म्हणजे ह्याचा आपल्याला मक्याला पण खूप मोठा म्हणजे फायदा झाला समाधानकारक. आणि केमिकलचं कसलंही, कारण आपलं जे उद्दिष्ट आहे विषमुक्त शेती, तर हे नक्की तुम्ही अवलंबलेलं आहे. आता जर ह्याच्यावर आपण केमिकल कीटकनाशक वगैरे मारली तर हे काय जनावर म्हैस खाणार आहे. त्या म्हशीच्या दुधातनं आपल्या शरीरात जाणार आणि कॅन्सरचा प्रादुर्भाव त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात वाढायला लागला. तर अतिशय महत्वाचंही, कारण या काळ्याला विषमुक्त करणं आपलं खरंच काळाची गरज आहे. आणि म्हणूनसाठी आज कमी खर्चामध्ये भरघोस उत्पन्न, जिथं कमी तिथं 100% उत्पन्न वाढवून देण्याची हमी, असं हा आमचा एक ध्येय आणि धोरण आहे. या माध्यमातून IMC ॲग्रो किट आज आमच्या दिघे सरांनी गहू असेल, मका असेल, हरभरा असेल, डाळिंब असेल, अशा वेगवेगळ्या पिकांवर हे वापरत आहेत. आणि त्यांचं समोरच आपल्याला उत्पन्न आज दिसत आहे. या ठिकाणी कसलंही केमिकल वापरलेलं नाही, कुठलाही रासायनिक खत वापरलेलं नाही. तर माझ्या शेतकरी बळीराजांनो, तुम्हाला खरोखर एक विनंती आहे, आपल्या काळ्याला विषमुक्त केल्याशिवाय पर्याय नाही. कमी खर्चात उत्पन्न भरघोस तुम्हाला 100% मिळणार आहे. आणि या माध्यमातून हे आपण प्रत्येकानं वापरावं, हीच आमची एक तुम्हाला एक कळकळीची विनंती आहे. धन्यवाद. गुड IMC.